रोकठोक वार्तांकन, रोकठोक बातमी। बार्शी शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात गुटखा मावा विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यातर्फे दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे मोशी येथील अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले। बार्शी शहरातील सरफराज बागड व त्यांचे सहकारी हे विविध ठिकाणी प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असून प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई न झाल्याने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी 15 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। शहर व जिल्हा कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर ठरलेल्या 15 दिवसाच्या आत गुटखा माफियांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढे तीव्र आंदोलन आझाद मैदान मुंबई इथं करण्यात येईल। या आंदोलनात लतीफ नदाब, अशफाक शेख, सूरज राजपूत, असलम नदाब यांसह बहुजन हक्क अभियानचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन शांततेत पार पडले असून राज्यातील सर्व संबंधित विभागांनी गुटखा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यातर्फे दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी पुणे मोशी येथील अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले। आम्हाला मंगळवारी करतो म्हणलेली कारवाई कोणतीही परिस्थिती आम्ही त्यांना सांगितलं होतं की सर मंगळवारी कारवाई केली तर आम्ही बसत नाही म्हणलो। काय झालंय होते ना सहाय्यक अन्न जे विभाग प्रमुख जे आहेत ते ह्या 30 तारखेला रिटायर झाले 31 तारखेला आणि आता ही नवीन अपॉइंटमेंट झाली म्हणजे प्रमोशनवरती अपॉइंटमेंट आहे। त्यांचं सेकंड ऑफिसर असतील ना त्यांचं हा नाही पण ते कसं आहे तुम्हाला जर कधी एखादं समजा आम्हाला जर कधी स्टेटमेंट द्यायचं काही द्यायचं की त्याला वरच्या ऑथॉरिटीची आम्हाला पाहिजे ना। त्यांनी अचानक आता जे साहेबांची नेमणूक झाली ती साहेबांची त्यांनी अचानक रजा दिली तरी त्यांची रजा आम्ही पाठवली आहे वरती मंजुरीला। तर मंजुरीला जेव्हा रजा मंजूर होईल तेव्हा त्याच्यासोबत त्यांचं चार्ज कोणाला दिलं तेही समजेल आम्हाला त्याच्यामध्ये। मग ते जेव्हा समजेल तेव्हा आम्ही ते तुमच्याशी बोलू शकतात डायरेक्ट। आता त्यांच्यानंतर जे कोणी अधिकारी जिम्मेदार अधिकारी असतील सहाय्यक त्याच्यानंतर त्यांना देसाईंना बोलू का फोन करून ते बसलेले आहेत त्यांच्याविषयी आम्ही काय निर्णय घेऊ विचार असतो हा सर्व प्रकार कारण देसाई साहेबाला माहीत असल्यामुळे ते आम्हाला म्हणले करत असला तर करा बिंदास सर। सोलापूरमध्ये आम्ही वैतागलो खूप वैतागलो त्या देसाई साहेबांना। देसाई म्हणजे अगोदर कधीच असं झालेलं नाही तिथं। नारागुडे साहेब होते त्यानंतर आपले राऊत साहेब होते। नमस्कार, मी मोहन थळंगे, बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य शहर जिल्हा कार्याध्यक्ष। तर बरेच दिवसापासून आम्ही बार्शी शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा माफिया त्यांच्यावर कारवाई करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व त्यांचा माल हस्तगत करा म्हणून सोलापूर शहर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री देसाई साहेब यांना वारंवार लेखी पत्राद्वारे विनंती केली असता तरी देसाई साहेबांनी कुठलीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आज दिनांक 13/11/2025 रोजी आम्ही पुणे अन्न व औषध प्रशासन सहा आयुक्त भोगावडे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे। तरी त्या आंदोलनाला आमच्या यश आलेलं आहे। भोगावडे साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की बार्शी शहरामध्ये गुटखा मुक्त बार्शी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही। तरी आम्ही आज भोगावडे साहेबांचा मनपूर्वक धन्यवाद करतो व सोलापूर बार्शी तालुक्यात व शहरात जे गुटखा तस्कर आहेत त्यांना जेरबंद करण्याची विनंती करतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।